या आपल्या जागेवरती उभं राहूया. आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देई बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूचे पवित्र देई बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमची काळजी घेतली, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, तू आमची प्रत्येक गरज पूर्ण केली. आमच्या जाण्या येण्यामध्ये, आमच्या सर्व प्रवासामध्ये तू आमचं संरक्षण केलंस. या भयंकर उन्हापासून तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलं. प्रभू, आम्ही तुझं मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूचे पवित्र देई बापा, तुझ्या उपकारांचं स्मरण करीत पवित्र देई बापा, आम्ही तुझ्या समोर येतो आणि विनवितो, राजा तू आम्हावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. प्रभू, तू आम्हास शुद्ध कर, आम्हास पवित्र कर. प्रभू, आणि तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता आज तुझ्या आत्म्याचं सहाय्य तू आम्हास पुरव. प्रभू, पवित्र देई बापा, आमची विनंती आहे, या भयंकर उन्हापासून तू आपल्या सर्व लेकरांचा सांभाळ कर. तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुखरूप कर, कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको. पवित्र देई बापा, उत्तम वातावरण, तुझी सावली तू आपल्या लेकरांवरती असू दे. राजा, होय राजा, आमची विनंती आहे, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. पवित्र देई बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आमची प्रत्येक गरज पूर्ण केल्या जाते. प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये देई बापा तुझं नाविन्य आम्हास प्राप्त होतं. आज पुन्हा एक वार तू ते आमच्या जीवनामध्ये कर. प्रभू, आज एक वार पुन्हा तू ते आमच्या जीवनामध्ये कर. पवित्र देई बापा, केवळ तुझं आणि तुझं गौरव तू आमच्या जीवनातून तू करून घे. देई बापा, जे आमचे प्रियजन दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, त्यांची आम्ही आठवण करतो. त्याही प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये सोपवितो. प्रभू, तुझा स्पर्श तू कर, तुझं उत्तम आरोग्य प्रत्येकाला दे. देई बापाची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करतो. प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. प्रभू देई बापाची स्तुती असो. इथवर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला.
गीत गात त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, भक्तीमध्ये पुढे जाऊया. तुम्हा सर्वांना वाढदिवस सुखाचा जाओ. 349 नंबरचं जे गीत आहे ते गीत आपण गाऊया. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले भक्तांचे सौख्य मुकलो. ही तोचे आठवण, ही तोचे दाऊनी आता माघारे माझ्या दुःखाच्या घाऊनी राहे मनामध्ये, राहे मनामध्ये. पापानी तुला मी दिले खेदाला, त्यांना अधिकारुणी करी मी स्वनिषेधाला, मी स्वनिषेधाला. अति प्रिय मानिले ते सर्व टाकितो, मानीन तुला एकले. मी साय मागतो, मी साय देवाच्या संगती मी असा चालना, लागेल चित्तवरती होई प्रकाश होई प्रकाश. देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. प्रार्थनेचं फार सुंदर उदाहरण आम्हाला या गीतामध्ये पाहायला मिळतं. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती
प्रकाश मागतो. परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याकरिता परमेश्वराकडे सहाय्य मागणे. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलं आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेल. आणि ते काय आहे की त्याच्या मंदिरामध्ये माझी वस्ती व्हावी, त्याचं मनोरूप मला पाहता यावं. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये परमेश्वराचं मनोरूप पाहणं, परमेश्वराबरोबर चालण्याकरिता तो प्रकाश मागणं. आणि या प्रकारे ज्या वेळेस आमच्या प्रार्थना या परमेश्वराच्या समोर असतात, प्रियांनो, आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या या जगिक जीवनावरती विजय प्राप्त करीत, या जगातल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्यांच्यावरती विजय प्राप्त करीत आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही वाढत जातो. पुष्कळदा असं होतं की या जगामध्ये आम्ही एवढं व्यस्त होऊन जातो की आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाची काळजी घेण्याकडं, त्याकडं लक्ष देण्याकडं पुष्कळदा आम्ही निष्काळजीपणा करतो, दुर्लक्ष करतो. परंतु आमची प्राथमिक किंवा आमची पहिली गरज आहे की आम्ही नित्य परमेश्वराच्या बरोबर चालावं. नित्य देवाच्या संगती मी असा चालणार, लागेल चित्तवरती, होई प्रकाश फार, होई प्रकाश फार. आणखीन एक गीत गाऊया, परमेश्वर देवबापाचा आभार मानूया. चेतिवा आम्हा दिना पवित्र आत्म्या येऊनी. 152 नंबरचं गीत उपासना संगीतातून. चेतिव आम्हा दीना, चेतिव आम्हा दीना, पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी. चेतिव आम्हा दीना, चेतिव आम्हा दीना. हिमवत आमची अंतःकरणे, हिमवत आमची अंतःकरणे, थंडची गेली होली, थंडची गेली होली. चेतिव आम्हा दीना, चेतिव आम्हा दीना. ऐहिक लोभे आत्मसुखाची, ऐहिक लोभे आत्मसुखाची, भुरळची गेली पडुनी, भुरळची गेली पडुनी. चेतिव आम्हा दीना, चेतिव आम्हा दीना. मोहक कितीतरी श्रमविरुदया, मोहक कितीतरी श्रमविरुदया, आपुल्या पाशे छळुनी, आपुल्या पाशे छळुनी. चेतिव आम्हा दीना, चेतिव आम्हा दीना. असं शिकपोता समसे हाळू, असं शिकपोता समसने हाळू, मणिवस आज्ञा म्हणुनी, मणिवस आज्ञा म्हणुनी. चेतिव आम्हा दीना, चेतिव आम्हा दीना. पवित्र आज्ञा येऊनी, पवित्र आज्ञा येऊनी.
पवित्र शास्त्रातून यावेळेस एक स्तोत्र वाचूया. आज आचल आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. सलाम. स्तोत्रसंहिता 51. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाळा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पाप मल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडिलेले माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरवू. माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू आपल्यापुढून घालून देऊ नकोस. तू मला आपल्यापुढून घालून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझा मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझा उद्धारक देवा, तू मला रक्तपातच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरात्नेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होमबलही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाही. तू प्रसन्न होऊन सियोनचे हित कर. परुशलेमेचे कोट बांधून काढ, म्हणजे नित्यपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निषेध होमबलीही तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर घोरे अर्पितील. देवा, वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. थँक्यू. आचलने आपल्याकरिता स्तोत्रसंहिता 51 वाचलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की हे दावीद राजाने लिहिलेलं स्तोत्र आहे, ज्यामध्ये दावीद राजा शुद्धतेसाठी प्रार्थना करत आहे. ज्या पापामध्ये तो पडला, ज्या पापाचा भार त्याच्यावरती एवढा भयंकर आणि एवढा भारी होता की तो त्याला सहन करणं कठीण होत होतं. दावीद जेव्हा परमेश्वराकडे वळतो, जेव्हा तो पश्चाताप करतो, ही शुद्धतेसाठी तो प्रार्थना करतो. ही प्रार्थना करत असताना दावीद यामध्ये असं म्हणतो की तू आपल्या पुढून मला घालवून देऊ नको. आम्हाला माहिती आहे की पापाचा परिणाम तू खास मरशील. पाप मनुष्याला देवाच्या सानिध्यापासून दूर करतं. पाप मनुष्याला देवाच्या समक्षतेपासून बाहेर घेऊन जाण्याचं काम करतं. मुळातच पाप आणि परमेश्वर, आम्हाला माहिती आहे की परमेश्वराचं पावित्र्य आणि त्याचं न्यायपण हे एवढं अद्भुत आहे की पाप हे त्याच्या समक्षतेमध्ये थांबू शकत नाही. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की दुर्जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत. आम्हाला माहिती आहे की दावीद या ठिकाणी असं म्हणतो की तू आपल्या पुढून मला घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. दावीद असं म्हणतो की तू माझ्यामधून आपला पवित्र आत्मा काढून घेऊ नको. हे दावीदाची ही प्रार्थना ऐकल्यानंतर, हे वाक्य ऐकल्यानंतर काही प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो का? काही प्रश्न आपल्या मनामध्ये येतो का? दावीद म्हणतो की तू आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. ज्यावेळेस या प्रार्थनेकडं, या वचनाकडं ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो, हा प्रश्न आमच्या मनामध्ये येऊ शकतो की ह्या घटकेपर्यंत किंवा ह्या काळापर्यंत पवित्र आत्मा
हा देण्यात आलेला होता का किंवा ओतलेला होता का? पवित्र आत्मा कधी देण्यात आला? दावीद या ठिकाणी असं म्हणतो की तू तुझा पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. आम्हाला माहिती आहे की या घटकेपर्यंत म्हणजे या जुन्या करारामध्ये पवित्र आत्म्याचं जे काम आहे ते आज जसं नवीन करारामध्ये पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ओतण्यात आला आणि तो नेहमीकरिता आज तुमच्यासोबत माझ्यासोबत आहे. मंडळीला तो प्रभूची वधू म्हणून त्याच्याकरिता सजवत आहे. हे जे निरंतर काम पवित्र आत्मा आज करत आहे, जुन्या करारामध्ये पवित्र आत्म्याचं काम करण्याची पद्धत ही वेगळी होती. तो विशिष्ट घटकेसाठी वेळेपुरती त्या ठिकाणी यायचा, त्याचं काम करायचा आणि परत निघून जायचा. हे पवित्र आत्म्याचं काम जुन्या करारात होतं. दावीद ज्यावेळेस प्रार्थना करतो की तू तुझा पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको, याचा अर्थ हा आहे की दावीद परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जो आनंद अनुभवत होता किंवा दावीद परमेश्वराबरोबर चालत असताना परमेश्वराचं जे मार्गदर्शन किंवा परमेश्वराकडून ज्या सर्व गोष्टी दाविदाच्या जीवनामध्ये त्याला समजत होत्या, ज्याचा अनुभव तो घेत होता, आता त्या गोष्टींचा अभाव त्या ठिकाणी त्याला जाणवतोय की जे पाप मी केलेलं आहे त्या पापामुळं परमेश्वर देव आता हा माझ्यासोबत चालत नाही आहे किंवा हा परमेश्वर देव याने आता मला टाकून दिलेलं आहे किंवा हा परमेश्वर देव आता त्याचं ते स्पष्ट मार्गदर्शन मला करत नाही आहे. हा जो दाविदाचा अनुभव आहे, या अनुभवामधून दावीद या ठिकाणी म्हणतो की तुझा पवित्र आत्मा तू माझ्यामधून काढून घेऊ नको. पवित्र आत्म्याचं अभिवचन हे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलं होतं की मी तुमच्यासाठी कैवारी पाठवेल. आणि तो कैवारी त्याने पेंटेकॉस्टच्या दिवशी त्या ठिकाणी पाठवला आणि त्या माडीवरच्या खोलीमध्ये जे लोक त्या ठिकाणी प्रार्थना करत होते ते सर्व पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी भरले. आणि तेव्हापासून आजपर्यंत हा पवित्र आत्मा निरंतर मंडळीमध्ये विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये काम करत आहे. आणि कोणत्या घटकेपर्यंत तो काम करत राहील? त्या शेवटच्या घटकेपर्यंत, जोपर्यंत प्रभूचं आगमन या ठिकाणी होत नाही तोपर्यंत हा जो पवित्र आत्मा आहे हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काम करत राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी रोज या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामधून आम्हाला योग्य प्रतिसाद आम्हाला त्याला द्यायचा आहे. पुष्कळदा आम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष करतो, पुष्कळदा आम्ही त्याला खेदित करतो किंवा पुष्कळदा आम्ही आपलं मन कठीण करून त्या निरंतर काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये करत राहतो, बोलत राहतो की ज्यामुळं या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामधून आम्ही दुखावतो. अशा सर्व गोष्टींपासून आम्ही स्वतःला सांभाळायचं आहे. आणि या देवाच्या आत्म्याला, जो आमचा मार्गदर्शक आहे, जो आम्हाला सर्व सत्यात चालवणारा आहे, त्याला आमच्या जीवनामधून आम्हाला योग्य तो प्रतिसाद आम्हाला द्यायचा आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करो. कॉयर यावेळेस पुढे येईल. कॉयर बरोबर काही गीतांच्याद्वारे प्रभुदेव बापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. कॉयर यावेळेस पुढे येईल. ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना सलाम. हॅपी बर्थडे. थँक्यू तर म्हणा. सेम टू यू. ओके. देवाचा जो आत्मा आहे तो हा आत्मा आहे जो जेव्हा आपण भटकतो, जेव्हा आपण आपल्या मार्गात नाही राहत, तेव्हा तो आपल्याला मार्ग दाखवणारा आत्मा आहे. देवाचा जो मार्ग असतो, देवाने दिलेला जो मार्ग असतो तो नेहमीच उत्तम असतो. आपण किती पण विचार केला, आपण किती पण आपल्यासाठी विचार करून ठेवलं की मी हे करणार, मी ते करणार, पण जेव्हा देवाचे प्लॅन्स आपल्यामध्ये येतात ते त्याच्यापेक्षा उत्तम असते. आमेन. या तर आपण सर्व मिळून आपल्याला येणारं असं गीत आहे, उपासना संगीतातलं 159 नंबरचं गीत आहे, दिव्य आत्म्या वाटाड्या. आत्म्या वाटाड्या दरी
जेव्हा दावीद राजा होता, जेव्हा त्याच्यात देवाचा आत्मा होता, तो कसा होता? त्याला हे लक्षात होता का की मी राजा आहे, मी एवढा मोठा माणूस आहे? नाही. तो खूप नम्र होता. तो असा झाला की मी तर देवासाठी नाचणार, कोणी मला बघाव, कोणी मला काही पण म्हणावं, मी देवासाठी नाचणार, मी देवासाठी गाणार. तसंच आज आपण करूया, आपण त्या आत्म्याने देवाची आराधना करूया. आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत हे गीत गाऊया, त्याच्या वेदा येशू मसीहा. तू अव्वल, और तू आखिर है, तू अव्वल और तू आखिर है। इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, तू अव्वल और तू आखिर है। इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है। इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है। इस दिल का तू बादशाह है। जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, ओ जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा। फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है। भजते तेरा नाम यीशु है, भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है। भजते तेरा नाम यीशु है, भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है। भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है। जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, ओ जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा। आपण सर्व टाळ्या म्हणत म्हणूया. हालेलुया, हालेलुया, संग मिल गाए हालेलुया, संग मिल गाए हालेलुया, 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 संग मिल गाए हालेलुया, संग मिल गाए हालेलुया, 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 संग मिल गाए हालेलुया, 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 संग मिल गाए हालेलुया। जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, ओ जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, ओ जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा, ओ जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा। आत्मा मंडळाचा
पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता. पेंटेकोस के दिन समान आत्मा मंडराता, पेंटेकोस के दिन समान आत्मा मंडराता. देखते हैं, गूंगे बोलते हैं, अंधे देखते हैं, गूंगे बोलते हैं. यीशु मसीह के नाम से गूंगे बोलते हैं, यीशु मसीह के नाम से गूंगे बोलते हैं. ओ आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता. मंगले चलते हैं, पापी क्षमा पाते हैं. मंगले चलते हैं, पापी क्षमा पाते हैं. यीशु मसीह के नाम से पापी क्षमा पाते हैं. यीशु मसीह के नाम से पापी क्षमा पाते हैं. आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता. आनंद मिलता है, शांति मिलती है, आनंद मिलता है, शांति मिलती है. किसके नाम से? यीशु मसीह के नाम से शांति मिलती है. यीशु मसीह के नाम से शांति मिलती है. आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता. पेंटेकोस के दिन समान आत्मा मंडराता, पेंटेकोस के दिन समान आत्मा मंडराता. हे आपण सर्व आपल्या जागेवर उभे राहूया. आपण सर्व प्रार्थनेत जाऊया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. देवा तू किती महान आहेस प्रभू, तू किती महान आहेस प्रभू. तू सर्वात पवित्र आहेस प्रभू, खूप पवित्र आहेस प्रभू. प्रभू तू आम्हाला घडवलं प्रभू, आम्हाला तू निर्माण केलं प्रभू. आम्हा पापींसाठी दे बाप्पा तू स्वतःचा पुत्र पाठवला, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. दे बाप्पा तुझं वचन असं सांगते की आम्हाला त्या पुत्रासारखं बनायचं आहे देवप्पा. त्या पुत्रासारखं बनायला देवप्पा आम्हाला तुझ्या आत्म्याची गरज आहे प्रभू. प्रभू तू तुझा आत्मा आम्हाला दे प्रभू. तुझ्या आत्म्याने प्रभू आम्ही येशू सारखे बनू शकू प्रभू. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र
तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा या आज आपण त्याला बोलूया. पवित्र आत्मा आपण उघड्या हृदयाने त्याचा स्वीकार करूया. मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ यीशु ही मार्ग है यीशु ही सत्य है और यीशु ही जीवन है यीशु मेरा प्रभु येशू ही मार्ग है. यीशु ही मार्ग है तूच मार्ग आहेस प्रभु. यीशु तूच सत्य आहेस और यीशु ही जीवन है तू माझा प्रभू आहे. मेरा प्रभु सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं सर झुकाता हूँ पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा तुझ्या आत्म्याच्या आमच्यावर वर्षाव कर प्रभू. आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. तुझ्या विना आम्ही काहीच नाही आहे प्रभू. तुझ्या विना आम्ही काहीच नाही. फिर से वो आग बरसा दे फिर से तूफान आने दे तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे फिर से वो आग बरसा दे फिर से तूफान आने दे तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे आ पवित्र
तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, तेरे से तू अभिषेक कर दे। आपण त्याच्या आत्म्याला बोलावूया, आपण आपले अंतःकरण बोलूया, आपण त्याला स्वतःमध्ये बोलावूया, आपण त्याला म्हणूया की आपल्याला येशू सारखं बनायचं आहे. तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, तेरे से तू अभिषेक कर दे। फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। हो प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे. आम्ही चुकतो, आम्ही दमतो, आम्ही श्रमतो, आम्ही वाईट करतो, आम्ही पापे करतो प्रभू. पण प्रभू त्यासाठीच तो घायल झाला होता. तुझा आत्मा तो आम्हाला दे, म्हणजे देवाप्पा आम्ही तुझ्यासारखा बनू शकावं. आम्ही स्वतःहून देवाप्पा याच्यातनं कधीच नाही निघू शकत, पण देवाप्पा तूच एकमेव आहेस देवाप्पा जो आम्हाला काढू शकतो. देवाप्पा तूच एकमेव आहेस देवाप्पा. इथं असलेल्या हर एका व्यक्तीसोबत तू राहा देवाप्पा. जिने तुला हाक मारलेली आहे देवाप्पा तू जाणतोस प्रभू. जिने तुझे नाव ओरडले आहे देवाप्पा तू जाणतोस. व देवाप्पा जे पण देवाप्पा तुझं नाव घेते देवाप्पा तू त्याच्याकडे धावत येतो देवाप्पा, हे आम्हाला माहीत आहे देवाप्पा. व तू आमच्याकडे धावत येणार आहेस प्रभू. तू आम्हाला घ्यायला येणार आहेस प्रभू. आम्हाला तू तयार कर प्रभू की आम्ही तुझे मुले बनू शकावं. आम्हाला तो हक्क भेटाव देवाप्पा. तू आम्हाला तुझ्या एवढं पवित्र बनव प्रभू. तू आम्हाला तुझ्या जवळ ने प्रभू. या मंडळीतील हर एका जणासोबत तू राहा देवाप्पा. जे येण्यात आहेत देवाप्पा त्यांची वाट तू मोकळे कर देवाप्पा. आजचं वचन सर्वांसाठी आशीर्वादित असू दे देवाप्पा. देवाप्पा इथून पुढची सर्व वेळ देवाप्पा तुझ्या हाती देतो देवाप्पा. ही लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारण त्याच्या गोड पवित्र नावात मागतो म्हणतोय आमेन. आमेन. आपण सर्व बसूया. ओके, होशाईचं पुस्तक आपल्या समोर आपण काढूया. आज स्क्रीनवरती जे वचन दाखवणार आहेत त्यांच्यासाठी थोडीशी कसरत असेल,
पुष्कळशी वचने आपल्याला वाचायची आहेत आणि जुना करार आणि नवीन करार, जुना करार आणि नवीन करार अशी तुम्हाला उडी मारावी लागणार आहे आणि म्हणून थोडंसं लक्ष त्याकडं असू द्या. होशेचं पुस्तक ज्यावरती या महिन्यामध्ये आपण अभ्यास करीत आहोत, पुन्हा आज एक वार आपल्या समोर आपण ते ठेवणार आहोत. या प्रार्थना करूया. प्रभू, तुझे आभार मानतो, स्तुती करतो. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये तुला विनंती करतो की तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्यासोबत बोल. परमेश्वर देई बाप्पा, आज पुन्हा एक वार आम्ही आमचं मन, आमचे कान दे बापा तुझं ऐकण्याकरिता तुझ्याकडे लावत आहोत. प्रभू, तू बोल, समजण्यास सहाय्य कर, स्वीकारण्यास आणि देई बापा आज त्याद्वारे तुझं बळ, तुझं सामर्थ्य, तुझं आरोग्य, पैत देई बापा तुझं अद्भुत काम आम्हा प्रत्येकाच्या जीवनात कर. होय प्रभू, आम्ही तुला विनवितो, तुझे आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. आतापर्यंत या पुस्तकावरती मनन करत असताना आपण होशेच्या जीवनामधून समर्पणाचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. होशे समर्पणाचं एक उत्तम उदाहरण. त्यानंतर इस्रायलची दुष्ट वागणूक दाखवण्यासाठी या पुस्तकामध्ये जी अलंकारिक भाषा किंवा जी प्रतीकं वापरलेली आहेत त्यापैकी काहींवरती आपण विचार केला. त्यानंतर दैवी प्रेम व शासन हा देखील एक विषय आपण होशेच्या पुस्तकामधून पाहिला. आणि मागच्या रविवारी पट्टी बांधणारा किंवा बरे करणारा परमेश्वर हा विषय आपल्या समोर होता आणि त्यावरही आपण मनन केलेलं आहे. आज होशेच्या पुस्तकावरती मनन करत असताना होशेचे पुस्तक आणि नवीन करार हा विषय आपला असणार आहे. आजचा जो विषय आहे आपला तो म्हणजे होशेचे पुस्तक आणि नवीन करार. आता आपल्याला माहित आहे की संपूर्ण जुना करार जो आहे हा जुना करार आम्हाला नवीन कराराकडं किंवा नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वर देव मनुष्याबरोबर जो नवीन करार करणार आहे त्याकडं आपलं लक्ष केंद्रित करतं किंवा त्याकडं आपलं लक्ष आकर्षित करतं. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की जुना करार आणि नवीन करार यामध्ये जरी बऱ्याच वर्षांचं अंतर आहे, म्हणजे जुन्या करारातली जी पुस्तकं आहेत त्यांचं लिखाण आणि नवीन कराराचं लिखाण यांच्यामध्ये बऱ्याच वर्षांचं अंतर आहे. संपूर्ण पवित्र शास्त्र आपल्याला माहिती आहे की एकूण किती पुस्तकं? 70, 66 बरोबर. एकूण 66 पुस्तकं 40 लेखकांनी मिळून ती लिहिलेली. एक लेखक त्याचा नाही आणि 1600 वर्षांचा कालावधी आहे. किती वर्षांचा? 1600 वर्ष. 1600 वर्ष आम्ही कल्पना करू शकतो का? 1600 वर्षांच्या कालावधीमध्ये ही पुस्तकं लिहिल्या गेलेत. परंतु आम्हाला माहित आहे की ही संपूर्ण पुस्तकं त्यांच्यामध्ये विरोधाभास आम्हाला दिसून येत नाही, तर ही सर्व पुस्तकं आम्हाला परमेश्वर त्याचं तारणाचं काम, त्याची तारणाची योजना आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मनुष्याला नीतिमान ठरविणे, नवीन करार प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मनुष्याबरोबर करणे, देवाची ही जी महान योजना आहे त्याकडं ही सर्व पुस्तकं किंवा ज्या घटना आहेत किंवा इवन जे सण देखील आहेत ते देखील याकडं आमचं लक्ष केंद्रित करतात. जी वेगवेगळी अर्पणं आम्ही जुन्या करारामध्ये पाहतो ती अर्पणं देखील कसं आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडं आमचं लक्ष आकर्षित करतात हे आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून आज पुन्हा एक वार होशेच्या पुस्तकामधून आम्ही पाहूया की होशेच्या पुस्तकामध्ये कोणती वचने आम्हाला दिसून येतात की ज्याची परिपूर्ती आम्हाला नवीन करारामध्ये दिसून येते, किंवा होशेच्या पुस्तकांचा संदर्भ नवीन करारामध्ये
कोणत्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. होशेच्या पुस्तकाची जी रचना आहे, आता ज्यांनी बारकाईने वाचन केलं, अभ्यास केला, त्यांच्या लक्षात आलं असेल की होशेच्या पुस्तकामध्ये पापाचा परिणाम आणि तरीही देवाची बिनशर्त म्हणजे कुठली शर्त नाही अशी प्रीती जी मनुष्यावरती आहे. म्हणजे एवढ्या भयंकर पापांनंतरही, परमेश्वराच्या विरुद्ध एवढी भयंकर बंडखोरी केल्यानंतरही परमेश्वर मनुष्याचा स्वीकार करतो, त्याला जवळ करतो, त्याच्यावरती प्रीती करतो, त्याला क्षमा करतो. हा जो विषय आम्हाला होशेच्या पुस्तकामध्ये दिसून येतो, त्यामुळं बरेच लेखक त्याला होशेचं शुभवर्तमान देखील म्हणतात. कारण आम्ही शुभवर्तमानांमध्ये जे तारण पाहतो, जो नवीन करार आम्हाला शुभवर्तमानांमध्ये पाहायला मिळतो, त्याच प्रकारची शिकवण किंवा त्याच प्रकारचा संदेश होशेच्या पुस्तकामधून देखील आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतो. आणि म्हणून आज होशेच्या पुस्तकामधून आपण नवीन करार पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून पहिलं वचन आपण त्या ठिकाणी वाचणार आहोत ते होशेचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन 1. होशेचं पुस्तक 11वा अध्याय वचन 1. इस्रायल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली, मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलावले. आता हे वचन या ठिकाणी आहे, या वचनाचा जो भाग आहे की मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलावलं. आम्हाला माहिती की हे कोणाशी संबंधित आहे, हे कोणाशी आपल्याला त्या ठिकाणी कनेक्ट करता येतं, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर. जर तुम्ही मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचन 15 जर वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. मत्तयाचं शुभवर्तमान 2 अध्याय वचन 15. आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला, मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे. हे जे प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. आता ही दोन्ही वचनं पहा, या वचनांची पार्श्वभूमी काय आहे. होशेच्या पुस्तकामध्ये परमेश्वर इस्रायलच्या संदर्भात असं म्हणत आहे की इस्रायल लहान मूल असतानाच त्याच्यावर माझी प्रीती बसली आणि मी काय केलं, त्याला मिस्रातून बोलावलेलं आहे. आम्हाला माहिती की इस्रायल लोक जे मिसर देशाच्या गुलामगिरीमध्ये होते, परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी पाठवलं आणि मोशेच्या द्वारे परमेश्वराने या इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर बोलावलं. मग आता ज्यावेळेस आम्ही नवीन कराराकडे येतो, नवीन करारामध्ये काय पार्श्वभूमी आहे या वचनाची. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर हेरोद काय करतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून परमेश्वराचा दूत योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन सांगतो की तू मिसर देशाला निघून जा, कारण हेरोद मुलाचा घात करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग आम्ही हे वचन या ठिकाणी वाचतो, आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला, मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे. जे होशेच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की माझा पुत्र म्हणून मी त्याला मिसर देशातून बोलावलेला आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताशी आम्हाला त्याच्याशी संबंधित आम्हाला हे वचन त्या ठिकाणी होशे 11:1 आणि त्याची परिपूर्ती जी आहे ती मत्तयाचं शुभवर्तमान 2 अध्याय आणि वचन 15 मध्ये आम्हाला दिसून येते. त्यानंतर दुसरा जो भाग त्यामध्ये आहे की देवाला यज्ञ नको तर दया आवडते. होशेचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 6. होशेचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 6. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे, कुमारपणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये येतो त्यावेळेला मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 9 वचन 13. मला दया पाहिजे, यज्ञ नको, याचा अर्थ काय हे जाणून शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जणांना पश्चातापासाठी बोलावण्यास मी आलो आहे. परत त्यामध्येच 12वा अध्याय वचन 7, मत्तय 12:7. मला दया पाहिजे, यज्ञ नको, याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषांना दोष लावला नसता. आता या दोनही वचनांमध्ये आम्हाला परमेश्वराचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आम्हाला पाहायला मिळतो की
परमेश्वर देव याला यज्ञ नको तर त्याला दया आवडते. परमेश्वर देवबापाचं जे हृदय आहे, हे परमेश्वर देवबापाचं हृदय आम्हाला माहित आहे की ते कळवळणारं हृदय आहे. जे होशेच्या पुस्तकातही आम्ही पाहतो, होशेच्या पुस्तकातही तो तेच म्हणतो की मला यज्ञ नको, मला दया आवडते. आणि तुम्ही परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते तुम्ही प्राप्त करून घ्यावं. तोच संदेश, तीच वचने नवीन करारामध्ये, तुम्हाला माहिती आहे की होशे आणि नवीन करार यामध्ये जवळपास 500 ते 600 वर्षांचं अंतर आहे. या वर्षांनंतरही या नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ह्याच वचनांचा उल्लेख करत असं म्हणतो की देवाला यज्ञ नको, दया आवडते. याचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला तर बरं आहे. जर तुम्ही याचा अर्थ समजून घेतला तर तुम्ही जे निर्दोष आहे त्यांना तुम्ही दोष लावणार नाही. कारण परमेश्वर देव हा दोष लावण्यापेक्षा त्याला क्षमा करायला त्याला आवडतं. मनुष्याचा स्वभाव आणि देवाचा स्वभाव यामध्ये अंतर पहा. मनुष्याचा स्वभाव कसा असतो? मनुष्य हा दोष देणारा आहे, मनुष्य हा चुका काढणारा आहे. परंतु परमेश्वराचा स्वभाव कसा आहे? परमेश्वराचा स्वभाव क्षमा करणारा आहे. तो पश्चातापासाठी आमंत्रित करणारा आहे. आणि जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पश्चाताप करते, मग त्या व्यक्तीची पापे कितीही लाल असली, कितीही लाखेसारखी लाल असली, तरीही परमेश्वर देव त्याला जवळ करणारा, त्याला क्षमा करणारा परमेश्वर आहे. त्याला दया आवडते. त्याचं हृदय जे आहे ते कळवळणारं अशा प्रकारचं हृदय आम्हाला पाहायला मिळतं. देवाचं ज्ञान आम्हाला हे शिकवते की देवाला काय आवडतं. तुम्ही पहा, प्रभू येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये या शुभवर्तमानांमध्ये नेहमी जे यहुदी आहेत, शास्त्री आहेत, परुषी आहेत यांना दोष लावतोय. काय कारण आहे दोष लावण्याचं? ते तर आज्ञापालन करत होते. ते तर म्हणजे ज्या आज्ञा सांगितलेल्या आहेत त्या सर्व आज्ञांचं पालन ते त्या ठिकाणी करत होते. मग आज्ञा पालन करीत असतानाही त्यांना दोष लावला जातो. याचं कारण काय आहे? त्याचं एकच कारण आहे की देवाला काय आवडतं हे समजून न घेता आपलं जीवन जगणे. देवाला काय आवडतं हे आम्ही आमच्या जीवनामध्ये समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाचं ज्ञान आम्ही प्राप्त करतो, ते ज्ञान ज्यावेळेस आम्हाला हे समजण्याकरिता सहाय्य करतं की माझ्या परमेश्वराला काय आवडतं. अनेक उदाहरणं आम्हाला माहिती आहे, शाऊलाच्या बाबतीत असतील किंवा इतरही अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आहेत की जी आम्हाला ही गोष्ट शिकवतात की परमेश्वराला यज्ञापेक्षा दया आवडते. परमेश्वराचं हृदय जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आजच्याही घटकेमध्ये परमेश्वर देव बदललेला नाही. आजही परमेश्वर देव बदललेला नाही. आणि आपण नेहमी सांगतो ना की आम्ही चर्चला आलो, आम्ही बसून देवबापाचं वचन ऐकलं म्हणजे एवढ्याने परमेश्वर देव संतुष्ट झाला का? त्याला आनंद झाला का? आम्ही आमचे दान दशांश परमेश्वराच्या भांडारात आणले म्हणजे आम्ही परमेश्वराला संतुष्ट केलं का? एवढ्यावरतीच परमेश्वर देव आनंदी होणार आहे काय? प्रियांनो, आम्ही सोमवार ते शनिवार कसं जीवन जगत आहोत याचा परिणाम आहे. याचा परिणाम रविवारच्या भक्तीवरती होत असतो. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आम्ही चर्चला जाण्याकरिता रविवारी सकाळी तयारी करतो असं नव्हे, तर आम्ही रविवारी भक्ती करून घरी गेलो, विसावा झाला, सोमवारपासून आम्ही आमचं रुटीन सुरू केलं की तिथून या सोमवारपासून तयारी होते पुढच्या रविवारच्या भक्तीची. प्रियांनो, आम्ही सोमवार ते शनिवार कशा प्रकारचं जीवन जगतो हे परमेश्वर देव पाहतो. आणि जर आम्ही या दिवसांमध्ये परमेश्वराला जे आवडत नाही अशा प्रकारचं जीवन जगतो आणि मग आम्ही रविवारी चर्चला येतो, आम्ही देवाचं वचन ऐकायला बसतो, देवाचं वचन ऐकत असतानाही पुष्कळदा कंप्लेंट्स येतात. काय कंप्लेंट येतात माहिती आहे?
देवाचं वचन ऐकत असतानाही पुष्कळदा आमच्या हातातला मोबाईल खाली नसतो. आम्ही देवाचं वचन ऐकायला बसतो पण आमचं तरी चॅटिंग चालू राहतं. देवाचं वचन आम्ही ऐकायला बसलो तरी एकमेकांच्या खोड्या आम्ही काढतो. आम्ही देवाचं वचन असं ऐकणार आणि आम्ही असं देवाचं वचन ऐकत असताना आम्ही अपेक्षा करणार की माझ्याकडून देव संतुष्ट झाला, मी चर्चला गेलो. नाही प्रियांनो, ह्या गोष्टींनी परमेश्वर देवाला आनंद होत नाही. आम्ही किती अंतःकरणापासून या ठिकाणी आहोत. आम्ही या ठिकाणी परमेश्वराला संतुष्ट करण्याकरिता, त्याला पाहण्याकरिता, त्याच्या दर्शनाकरिता, त्याच्या कार्याकरिता आम्ही उत्सुक झालेला आहोत काय? आणि इथून देवाचं काम जे आमच्या जीवनात सुरू झालेलं आहे ते आठवडाभर आमच्या जीवनामध्ये सुरू आहे काय? या गोष्टींच्या द्वारे आमचं जीवन हे देवाला आवडणारं होऊ शकतं. केवळ आणि केवळ एक दिवस आम्ही या ठिकाणी आलो यावरून आम्ही हे समजू नये की आम्ही देवाला संतुष्ट केलेलं आहे. पुष्कळदा आम्ही एवढं बिझी होऊन जातो चर्चमध्ये बसल्यावरही आमच्या वैयक्तिक कामांमध्ये की आम्हाला या गोष्टीचं भानही राहत नाही की पुष्कळदा इतर लोक आमच्याकडं पाहतायत. पुष्कळदा आमचं अशा प्रकारचं वागणूक हे इतरांसाठी अडखळण्याचं काम होत आहे. हे देखील कधी कधी याचं देखील आम्हाला भान राहत नाही. आणि म्हणून देई बापाच्या मंदिरात बसल्यानंतर प्रियांनो, आम्ही बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवायला पाहिजे. आता एक नवीन पद्धत सुरू होत आहे, माहिती आहे काय? बरेचसे चर्चेस काय करतायत, तुम्हाला मोबाईल बरोबर चर्चमध्ये एंट्री नाही, तुमचे मोबाईल तुम्ही बाहेरच ठेवून या. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केल्या जात आहे की ज्यामुळं आम्ही परमेश्वराच्या मंदिरात आल्यानंतर आमचं लक्ष जे आहे ते परमेश्वराकडंच लागायला पाहिजे. आणि म्हणून हे समजून घ्या, हे जाणून घ्या की देवाला काय आवडतं आणि मी जे करत आहे ते खरंच देवाला आवडणारं आहे काय याचं परीक्षण आम्ही आमच्या जीवनामध्ये नित्य करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, त्यामध्ये परराष्ट्रीय लोक जे आहेत, जे यहुदीतर आहेत किंवा जे परराष्ट्रीय आहेत ते देवाचे लोक होतात. होशेचं पुस्तक अध्याय 1 वचन 9 आणि 10. होशेचं पुस्तक अध्याय 1 वचन 9 आणि 10. तेव्हा परमेश्वर म्हणाला, याचे नाव लो अम्मी, माझे लोक नवत ठेव, कारण तुम्ही माझे लोक नवत व मी तुमचा नव्हे. तथापि इस्रायलाची संतती समुद्राच्या वाढूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल. आणि असे घडून येईल की तुम्ही माझे लोक नवत असे जेथे त्यांना म्हणत तेथे तुम्ही माझे जिवंत देवाचे पुत्र आहात असे त्यांना म्हणतील. जे माझे लोक नवत ते कायम होतील, जिवंत देवाचे पुत्र त्यांना त्या ठिकाणी म्हटलं जाईल. रोमकरास पत्र अध्याय 9 वचन 23 ते 26. रोम 9:23. आणि ज्या आपल्याला केवळ यहुद्यातून नव्हे तर परराष्ट्रीयातूनही पाचारण झाले त्या आपल्याविषयी, म्हणजे त्यांनी पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्राविषयी आपल्याला आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले तर काय? तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो की जे माझे लोक नवत त्यांना मी आपले लोक म्हणेन आणि जी प्रिय नाही तिला माझी प्रिय म्हणेन. आणि असे होईल की तुम्ही माझे लोक नाही असे जेथे म्हटले होते तेथे त्यांनी जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल. त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणण्यात येतील. आम्हाला माहिती आहे की योहानाच्या शुभवर्तमानामध्ये फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तो आपल्या लोकांकडे आला परंतु त्याच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तुम्हाला आणि मला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळाला. होशेच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो की त्याचं नाव लो अम्मी ठेव. काय अर्थ आहे? माझे लोक नवत, हे माझे लोक नाहीत, हे माझं ऐकत नाही, हे माझ्या आज्ञांप्रमाणे जीवन जगत नाही, हे सर्व प्रकारचं वाईट ते करतात, हे माझ्या विरुद्ध बंडखोरीने वागतात आणि म्हणून आता तुम्ही माझे लोक नाहीत, मी तुमचा देव नाही. परंतु तरीही असं घडून येईल,
असं घडून येईल. काय घडून येईल? की जेथे त्यांना माझे लोक नवत असं म्हटलं गेलं, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणण्यात येतील. पहिले पेत्र 1:10 पण वाचूया आपण. पहिले पेत्र 1:10. हे कसं काय घडलं? जे देवाचे लोक नव्हते, ज्या ठिकाणी असं म्हणण्यात आलं, मी त्यांचा देव नाही असं ज्या ठिकाणी म्हणण्यात आलं, आता त्या ठिकाणी काय घडलं? पहिले पेत्र 1:10. ज्या संदेष्टांनी तुमच्यावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला. या ठिकाणी फार स्पष्टपणे पेत्र म्हणतो की ज्या संदेष्टांनी तुमच्यावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले. हे कसं घडलं? जिथं माझे लोक नवत त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणण्यात येईल. हे कसं घडलं? हे देवाच्या कृपेने घडलेलं आहे. हे जे तारण त्या ठिकाणी आहे, ज्याविषयी पेत्र म्हणतो की त्या संदेष्टांनी त्याचा बारकाईने अभ्यास केला, हे तारण कसं घडलं? तुम्ही तर आज्ञाभंग करणारे होते, तुम्ही तर देवाचे वैरी होते, परंतु आता तुम्हाला देवाचे पुत्र होण्याचा अधिकार मिळाला. हे कसं घडलं? हे आमच्या चांगल्या कामांनी घडलं का? हे आमच्या चांगल्या कृत्यांनी घडलं का? हे आमच्या स्वतःच्या धार्मिकतेने शक्य झालं का? आम्हाला माहिती नाही. हे केवळ आणि केवळ कृपेने त्या ठिकाणी शक्य झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी कृपा तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे, त्या कृपेचा परिणाम आहे की जिथं आम्ही पूर्वी देवाचे वैरी होतो, जिथं पूर्वी आम्हाला देवाच्या समोर येण्याचा अधिकार नव्हता, जिथं पूर्वी आम्ही निवडलेलेही नव्हतो, असे त्या तुम्ही आणि मी देवाचे वैरी असताना प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आम्हाला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळाला. आम्हाला देवाची कृपा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. प्रियांनो, त्या कृपेमध्ये तुम्हाला आणि मला निरंतर चालत राहायचं आहे. त्या कृपेमध्ये तुम्हाला आणि मला निरंतर चालत राहायचं आहे. जे माझे लोक नवत त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त होईल, असं घडून येईल. आणि हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला शक्य झालेलं आम्हाला दिसून येतं. त्यानंतर होशेच्या पुस्तकामध्ये ना एक प्रश्न विचारलेला आहे मरणाला. होशेचं पुस्तक 13वा अध्याय वचन 14. होशे 13:14. अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धारीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय? अरे मृत्यू, तुझ्या महामाऱ्या कुठे आहेत? अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कुठे आहे? माझ्या दृष्टीपासून कडवडा लपला आहे. या ठिकाणी मरणाला प्रश्न करण्यात आलेला आहे की अरे मृत्यू, तुझ्या महामाऱ्या कुठे आहेत? अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कुठे आहे? असाच प्रश्न नवीन करारामध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. पहिले करिंथ 15:55. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि वचन 55. पहिले करिंथ 15:55. अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे? होशेच्या पुस्तकामध्ये मरणाला प्रश्न करण्यात आलेला आहे की तुझा विनाश कुठे आहे? करिंथकराच्या पत्रामध्ये देखील, या नवीन करारामध्ये देखील त्या ठिकाणी मरणाला प्रश्न करण्यात आलेला आहे की अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे? आम्हाला माहिती आहे की या मरणावरती प्रभू येशू ख्रिस्ताने विजय प्राप्त केलेला आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त हा मरणावरती विजयी झालेला प्रभू परमेश्वर आहे. जो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पाप क्षमेसाठी वधस्तंभावरती मरण पावला, तोच प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. मरण त्याला धरून ठेवू शकलं नाही. अधोलोकाचे द्वार त्याला बंदिस्त करून ठेवू शकलं नाही. तर तो मरणावरती विजयी झालेला तुमचा आणि माझा प्रभू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियांनो, होशेचं पुस्तक आणि नवीन करार या संदर्भात जेव्हा आपण विचार करत आहोत, आम्हाला माहिती आहे की होशेच्या पुस्तकामध्ये पती आणि पत्नीच्या संदर्भात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, काय सांगितलेलं आहे होशेच्या पुस्तकामध्ये? परमेश्वर देव जो पतीच्या भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहतो आणि देवाचे लोक जे पत्नीच्या रूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहतो. आणि परमेश्वर देव हा आपल्या लोकांवरती प्रीती करणारा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो.
परमेश्वराने होशेला जे करण्याकरिता सांगितलं, त्यातून जो संदेश परमेश्वराने इस्रायल लोकांना दिला, प्रियांनो, तोच विषय आम्हाला नवीन करारामध्ये पुढं अजून विस्तारित करून दाखवलेला आहे. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा वर आहे आणि मंडळी ही त्याची वधू आहे. होशेचं पुस्तक आणि नवीन करारामध्ये आम्हाला आणखीन हा देखील एक विषय शिकायला मिळतो. होशेचं पुस्तक आणि नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो वर आहे आणि मंडळी जी वधू आहे. वर काय करतो? येतो आणि वधूला घेऊन जातो. बरोबर? वर येतो, वधूला घेऊन जातो. ही वधू, ही मंडळी वाट पाहत आहे. कोणाची? आपल्या वराची, येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत आहे. होशेच्या पुस्तकामध्ये हा एक विचार किंवा ही एक कल्पना आम्हाला पाहायला भेटते आणि तिला अजून विस्तारित करून अधिक स्पष्टपणे नवीन करारामध्ये आमच्या समोर सादर करण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो या मंडळीचा वर आहे तो या मंडळीला घेण्याकरिता येणार आहे आणि त्याची तुम्ही आणि मी वाट पाहत आहोत. प्रियांनो, जर प्रभू येशू ख्रिस्त येणार नाही तर आमचं चर्चला येण्याचं कारण काय? आम्ही धार्मिकतेचं जीवन जगण्याचं कारण काय? आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर का बरं विश्वास ठेवायचा? का बरं आम्ही पाप क्षमा प्राप्त करून घ्यायचे? का बरं आम्ही रोज धार्मिकतेचं जीवन जगायचं? का? मी जे तुम्हाला मगा सांगितलं की आम्ही सोमवार ते शनिवार काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. आम्हाला का बरं रोज आणि रोज धार्मिकतेचं जीवन जगायचंय? का बरं रोज आणि रोज देवाला आवडणारं जीवन जगायचं आहे? त्याचं एकच महत्त्वाचं कारण आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला घेण्याकरिता परत येणार आहे. जर आमच्या ख्रिस्ती विश्वासामधून प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे हे जर बाजूला केलं ना, तर मला असं वाटतं की मंडळीला धार्मिकतेचं जीवन जगण्याचं कुठलंही कारण मग त्या ठिकाणी उरत नाही. मनात येईल तसं वागा, मनात येईल तसं वागा, काय करायचंय? परंतु आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. तो कोणत्या घटकेला येईल हे आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा येणार आहे. आज बरेचसे लोक तर्कवितर्क लावण्याचा प्रयत्न करत आहे की या वर्षांनंतर एवढ्या वर्षांनी या सालामध्ये त्या सालामध्ये तर्कवितर्क लावण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु आम्हाला तर्कवितर्क लावायचे नाहीयेत. देवाचं वचन सांगतं की तो आपल्याला घ्यायला येणार आहे. तो दिवस चोरासारखा असणार आहे. ती घटका केवळ त्या पित्याला माहीत आहे. आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि तो जो आम्हाला घेण्याकरिता परत येणार आहे त्याच्यासाठी आम्ही स्वतःला रोज आणि रोज तयार करून ठेवायचं आहे. ज्याही घटकेला तो येईल ही वधू, ही मंडळी त्याच्याबरोबर जाण्याकरिता तयार असायला पाहिजे. आणखीन काही वचने वाचूया की जी आम्हाला या गोष्टीकडे आमचं लक्ष ओढतात की देवाचं ज्ञान प्राप्त करणे किंवा देवाला ओळखणे हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे. होशेच्या पुस्तकामधून 2 अध्याय वचन 20, मी तुला निष्ठापूर्वक वागदत करेन व तू परमेश्वराला ओळखशील. तू परमेश्वराला ओळखशील. अध्याय 4 वचन 6, होशे 4:6. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवहेर केलास म्हणून मीही तुझा अवहेर करेन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. आणखीन त्यामध्ये 5वा अध्याय वचन 15, 5:15. ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहील. ते आपल्या संकटसमयी माझा धावा कडकडीने करून म्हणतील. 6वा अध्याय वचन 3. विषय 6:3. चला आपण परमेश्वरास ओळखू.
परमेश्वराचे ज्ञान मिळाव्यास झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल. चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू. 6वा अध्याय वचन 6. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. हुमारपणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. देवाचे ज्ञान मला आवडते. देवाचे ज्ञान मला आवडते. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 17 आणि वचन 1 ते 3. या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पिता, वेळ आली आहे. पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर. कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. सार्वकालिक जीवन काय आहे? तर त्या पित्याला आणि त्या पुत्राला ओळखणे. ओळखणे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला जर जीवनाचा खरा आनंद जर घ्यायचा असेल, जर आम्हाला असं वाटतं की या भूतलावरती आम्हाला आमचं कल्याण व्हावं, तर त्यासाठी परमेश्वराला ओळखणे, परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आम्ही त्याला ओळखत नाही, जोपर्यंत त्याचं ज्ञान आम्ही प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत त्या परमेश्वराच्या मनात काय आहे, त्या परमेश्वराला काय आवडतं हे आम्ही आमच्या जीवनामध्ये समजून घेऊ शकत नाही. संपूर्ण होशेच्या पुस्तकामध्ये ज्ञान आम्ही पाहतो. लोकांनी परमेश्वराला ओळखावं, परमेश्वराला काय आवडतं हे जाणून घ्यावं. व्यर्थ जे यज्ञ त्या ठिकाणी केल्या जात आहे, व्यर्थ अशा प्रकारची धार्मिकता जी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ती देवाला आवडत नाही. नवीन करारामध्ये देखील आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त फार स्पष्टपणे सांगतो की सार्वकालिक जीवन काय आहे. देवाला ओळखणे, त्या पित्याला, ज्या पुत्राला त्याने पाठवलेलं आहे त्या पुत्राला ओळखणे हेच सार्वकालिक जीवन आहे. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला, आज तुम्ही आणि मी परमेश्वराचे आभार मानू शकतो की आम्ही त्या परमेश्वराला ओळखतो. बरोबर आहे ना? आम्ही ओळखतो परमेश्वराला. आम्ही परमेश्वराला ओळखतो हा विश्वास आपण बाळगूया. आम्ही परमेश्वराला ओळखतो म्हणजे काय, त्याला काय आवडतं, त्याला काय नाही आवडत हे आम्हाला समजलेलं आहे. ही मोठी कृपा तुमच्यावरती आणि माझ्यावरती करण्यात आलेली आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही जे परमेश्वराला ओळखलेलं आहे, त्याला काय आवडतं काय नाही आवडत हे जे आम्ही समजून घेतलेलं आहे प्रियांनो, परमेश्वराला आवडणारं जीवन आम्हाला जगायचं आहे. रोम 6:23 मध्ये आम्हाला पाऊल एक सिद्धांत आमच्या समोर मांडतो. काय मांडतो रोम 6:23 मध्ये? पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. परंतु देवाचं कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. होशेच्या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे की पापामुळं त्यांच्यावर देवाचा न्याय येणारच. जी परिस्थिती त्यांची आहे ती पापाचा परिणाम म्हणून आहे, परंतु त्यातही देव त्यांना क्षमा करणारा, त्यांना जवळ करणारा, त्यांच्यावरती कृपा करणारा परमेश्वर आहे. होशेचं पुस्तक आणि नवीन करार प्रियांनो, आज या दोन गोष्टींना घेऊन आम्ही परमेश्वराचं वचन पाहण्याचा, समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज प्रियांनो आमच्यासाठी काय बोध आहे? आज यामधून आमच्यासाठी काय बोध आहे? आज आमच्यासाठी यामधून काय बोध आहे? आज आम्ही काय घ्यावं? हा संदेश आम्ही ऐकला. मी तुम्हाला सांगितलं की होशेच्या पुस्तकात हे लिहिलेलं आहे, नवीन करारात हे लिहिलेलं आहे. कदाचित आमच्या ज्ञानामध्ये भर पडली असेल, परंतु आज आमच्या आत्म्याला काय अन्न मिळालेलं आहे? आज आम्ही या ठिकाणाहून जात असताना आम्ही काय घेऊन जायचं आहे? प्रियांनो,
आज या ठिकाणाहून आम्ही जात असताना आम्ही लक्षात घ्यावं की देवाला आपलं जीवन माहीत आहे. हा परमेश्वर देव आमच्यासोबत विश्वासू आहे आणि म्हणून आम्ही देवाला ओळखावं, रोज आणि रोज त्याच्या जवळ यावं आणि त्याला आवडतं अशा प्रकारचं जीवन आम्ही जगावं. देवाला आपलं जीवन माहीत आहे. या ठिकाणी एकही व्यक्ती अशी नाही की जिचं जीवन देवाला माहीत नाही. आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात काय करत आहोत, आमच्या जीवनात काय चांगलं आहे, आमच्या जीवनात काय वाईट आहे, आज आमच्या जीवनात काय दुःख आहे, आज आमच्या जीवनात काय त्रास आहे, आम्ही कोणत्या आजारांना तोंड देत आहोत, आमच्या कुटुंबामध्ये काय समस्या आहेत ना, पती पत्नीमध्ये काय चाललेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सर्व वेदना किंवा ज्या सर्व गोष्टी आज आम्ही आमच्या जीवनामध्ये सहन करत आहोत, परमेश्वराला त्या माहीत आहेत. त्या परमेश्वरापासून लपलेल्या नाही. आम्ही पाहतो की जो परमेश्वर ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली तोच परमेश्वर उत्पत्तीच्या पुस्तकात जसा आहे तोच प्रगटीकरणाच्या पुस्तकातही आम्हाला तसाच दिसून येतो. तो बदलत नाही. त्याला आपल्या प्रत्येकाचं जीवन माहीत आहे. त्याच वेळेस तो विश्वासू देखील आहे. ज्या गोष्टी त्याने जुन्या करारात सांगितल्या त्याच गोष्टी त्याने नवीन करारामध्ये त्याची परिपूर्ती केलेली आहे. जे तो बोलतो त्यासाठी तो विश्वासू आहे. तो तुमच्यासोबत आणि माझ्यासोबतही विश्वासू असा परमेश्वर आहे. प्रियांनो, त्याला माहीत आहे की तो काय करत आहे. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं होईल की परमेश्वर आमचं ऐकत नाहीये, परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाहीये, आम्ही त्याला आवडणारं जीवन जगतो तरीही देवबाप आमच्यासाठी काहीच करत नाहीये. पुष्कळदा आम्हाला असं वाटू शकतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की परमेश्वर काय करत आहे हे त्याला माहीत आहे. हे त्याला माहीत आहे. आम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. आम्ही त्याच्यावर आपलं सर्व काही सोपवून आम्ही त्याच्यावरती भिस्त टाकून आम्ही स्वस्थ राहू शकतो. आपल्याला माहिती आहे की आज पेंटेकॉस्टचा दिवस आहे. मला माहीत नाही किती जणांना याची कल्पना आहे किंवा नाही, परंतु आज पेंटेकॉस्टचा दिवस आहे. पेंटेकॉस्टचा दिवस आहे म्हणजे काय आहे? 50वा दिवस आहे. पेंटेकॉस्टचा दिवस आहे याचा अर्थ हा नाही की जी पेंटेकॉस्टल मुवमेंट आहे किंवा जो पेंटेकॉस्टल फेथ आहे किंवा ज्या पेंटेकॉस्टल मंडळ्या आहेत त्यांची सुरुवात आहे असा त्याचा अर्थ नाही. पेंटेकॉस्ट म्हणजे त्याचा सरळ अर्थ आहे 50वा दिवस. हा 50वा दिवस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? या सगळ्या गोष्टी काय आहे? कोठून 50 दिवस आम्ही मोजायचे? एक वचन आपण वाचूया. परमेश्वर त्याला माहीत आहे की तो काय करत आहे. याचं उत्तम उदाहरण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. लेवीय 23 आणि 15 वाचा. लेवीय 23 आणि 15. लेवीयचं पुस्तक 23वा अध्याय वचन 15. शब्बात हा नंतरच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल. त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावेत. पुरे 7 शब्बात मोजावे. त्याच्या पुढचं वचन 16. 7व्या शब्बाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. नवे अन्नार्पण करावे. आता हे काय आहे? या ठिकाणी आम्हाला दिसून येईल की इस्रायल लोकांना सांगितलेल्या गोष्टी आहेत. इस्रायल लोकांना लावून दिलेले सण आहे. पेंटेकॉस्टचा दिवस, 50वा दिवस, ज्याला हंगामाचा सण देखील म्हटलं जातं, वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी पाहिलं जातं. परंतु यामध्ये परमेश्वराचं अद्भुत काम देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मागच्या वचनावर या वचन 15 वरती या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, शब्बातानंतरच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल. ही ओवाळणीची पेंडी कोण आहे? ही ओवाळणीची पेंडी कोण आहे? मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओवाळणीची पेंडी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो पुनरुत्थानाचं प्रथम फळ आहे. ही ओवाळणीची पेंडी काय आहे? पीक आहे. त्या पिकाचं एक पेंडी त्या ठिकाणाहून काढून आणायची आहे आणि ती परमेश्वराच्या समोर सादर करायची आहे. परमेश्वराला ती अर्पण करायची आहे. प्रथम फळ म्हणून त्याला ती अर्पण करायची आहे आणि ती अर्पण केल्यानंतर तेथून पुढं 7 सप्तकं
7 आठवडे मोजायचे आहेत आणि मग 50व्या दिवशी त्यांनी काय करायचं आहे, नवीन हंगाम जो आहे, नवीन अन्नार्पण जे आहे ते त्यांनी परमेश्वरासाठी घेऊन यायचंय. मग प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा ओवाळणीची पहिली पेंडी आहे. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त मरियेला म्हणतो की मला बिलगून बसू नको, मी अद्यापही पित्याकडे गेलेलो नाही. हा प्रभू येशू ख्रिस्त ही ओवाळणीची पहिली पेंडी शब्बाताच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तेथून तुम्ही जर 7 सप्तकं मोजत आलेत तर आजचा 50वा दिवस तुम्हाला दिसून येईल. आणि मग 50व्या दिवशी नवीन अन्नार्पण देवाला घेऊन यायचं आहे. हे नवीन अन्नार्पण काय आहे? हे नवीन अन्नार्पण म्हणजे या ठिकाणी बसलेली मंडळी आहे. या पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला, शिष्य पवित्र आत्म्याने भरून गेले. पेत्राने त्या ठिकाणी संदेश दिला आणि मंडळीमध्ये 3000 लोकांची भर पडली. या मंडळीची सुरुवात त्या ठिकाणाहून झालेली आहे. प्रियांनो, या गोष्टी लेवियच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने सांगितल्या, गूढ रीतीने त्याने त्या ठिकाणी सांगितल्या. परंतु परमेश्वर काय सांगत आहे आणि परमेश्वर त्या माध्यमातून काय करणार आहे हे त्याला माहीत आहे. मग तोच परमेश्वर आज तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी नवीन अन्नार्पण आहोत. देव इतक्या सहजासहजी आपलं धान्य व्यर्थ होऊ देणार नाही. देवबाप इतक्या सहजासहजी तुम्हाला आणि मला त्या दुःखामध्ये, त्या नाशाकडं तो जाऊ देणार नाहीये. तुम्ही आणि मी देवाचं नवीन अन्नार्पण आहोत. नवीन पीक तुम्ही आणि मी आहोत. आम्हाला सांभाळणारा, आमची देखरेख करणारा ना, जे धान्य असतं ते किती व्यवस्थित रीतीने साठवून ठेवल्या जातं आम्हाला माहीत आहे. त्या साठवलेल्या धान्याची कशी काळजी घेतल्या जाते ही आम्हाला माहीत आहे. परमेश्वर देव तुमची आणि माझी काळजी घेणारा परमेश्वर आहे. त्याला सर्व माहीत आहे. प्रियांनो, त्याला सर्व माहीत आहे. तो विश्वासू आहे. त्याच्यावरती आपली सर्व भिस्त टाका, त्याच्यावरती आपली सर्व भिस्त टाका. तो तुमची आणि माझी काळजी घेणारा आपला परमेश्वर आहे. देवबाप, या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करू. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्यासाठी आहे, प्रियांनो, आम्ही आमच्या स्वतःला या गोष्टीची आठवण करून देऊ शकतो की मी देवाच्या योजनेत पहिल्यापासूनच आहे. त्याचं नवीन अन्नार्पण म्हणून मी आहे. पवित्र देव बापा, आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, ज्यावेळेस आम्ही तुझं वचन वाचतो, तुझं वचन आम्हाला उत्साहित करणारं, उत्तेजित करणारं आहे. पवित्र देव बापा, तू कधीही बदलत नाही. तुझे विचार कधीही बदलत नाही. पवित्र देव बापा, तुझ्या मनातील संकल्प हे पिढ्यानपिढ्या कायम राहतात. पवित्र देव बापा, परमेश्वर देव बापा, पुन्हा आज जेव्हा आम्ही तुझं वचन वाचतो त्यावर मनन करतो, तुझा विश्वासूपणा आम्हाला दिसून येतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू तुझं ते विश्वासूपण आम्ही अनुभव करू शकतो. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. जे आम्ही सर्व या ठिकाणी आज एकत्र आहोत, आम्हा प्रत्येकाचं जीवन तुला माहीत आहे. प्रभू, आमची दुर्बलता तुला माहीत आहे. आमचं सहाय्य कर. प्रभू, तू जो आम्हाला घ्यायला परत येणार आहे त्या तुझ्यासाठी आम्ही तयार असावं म्हणून सहाय्य कर. रोज आणि रोज आम्ही तुझ्या आत्म्याला योग्य प्रतिसाद द्यावा प्रभू, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आमच्या निराशेमध्ये, आमच्या आजारामध्ये, आमच्या त्रासामध्ये, आमच्या संकटांमध्ये पवित्र देव बापा तू आम्हाला सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू आमची काळजी घेणारा आहे. त्या तुझ्यावरती आमची पूर्ण भिस्त आहे. पवित्र देव बापा, त्या तुझ्यावरती आमची पूर्ण भिस्त आहे. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तुला आम्ही गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. पवित्र देव बापा, आज या तुझ्या वचनांच्या द्वारे या ठिकाणी प्रत्येकाची पकड तू घे. तू आमच्या अंतःकरणासोबत बोल आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू, तुझं गौरव तू करून घे. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन.
हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.